अपेक्षाभंगामुळे निराश होऊ नका, तर आपल्या अपेक्षांचे पुन्हा मूल्यमापन करा आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी लवचिकता शोधण्यास प्रवृत्त व्हा. काय आमच्या अपेक्षा पूर्ण होतात? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, संकटात, कोणत्याही त्रासात मनुष्याची धाव प्रामुख्याने मित्रांकडे असते. मित्र आपल्याला मदत करतील ही अपेक्षा असते. परंतु जेव्हा मदत मिळत नाही, उलट आरोप केले जातात, तेव्हा आम्ही अपेक्षाभंगामुळे यातना आणि एकटेपणाच्या पोकळीत अडकतो आणि अधिक दुःखी आणि कष्टी होतो. प्रियांनो, आज अध्ययन करताना आपण पाहणार आहोत की इयोबाला सुद्धा याच गोष्टींचा सामना करावा लागला. त्याची स्थिती आणखी दुःखमय झाली. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इयोबाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज 6व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करीत आहोत. आम्ही पाहिलं की इयोबाचे मित्र त्याचे सांत्वन करायला आलेत. त्याची बायको सुद्धा त्याच्या दुःखाची वाटेकरी झाली नाही. पण इयोबाचे सांत्वन करताना त्याचे मित्र त्याच्याशी चांगल्या प्रकारे वागले नाहीत आणि त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या सांत्वन देण्याचा आणि उपाय सांगण्याचा इयोबाला काही फायदा झाला नाही. अलिफजने इयोबाला सांगितले की मर्त्य मानव देवासमोर न्यायी ठरू शकत नाही आणि त्याने असेही सुचवले की इयोबाच्या जीवनातल्या गुप्त पापांची शिक्षा त्याला सध्या भोगावी लागत आहे. आणि येथवरच्या घटना आम्ही पाहिल्यात. आता अलिफजच्या युक्तिवादाला इयोब काय उत्तर देत आहे ते आपण 6व्या अध्यायात पाहणार आहोत. 6वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, मग इयोबाने उत्तर केले, कोणी माझा खेद तोलावा, माझी विपत्ती ताजव्यात घालावी. इयोब अतिशय कळवळून बोलत आहे. तो म्हणतो, माझे दुःख किती भयंकर आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला ह्या ज्या अतिशय भयंकर यातना होत आहेत त्या मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्याचे वर्णन करण्याकरिता माझ्याजवळ शब्द नाहीत. अलिफजच्या बोलण्याने इयोबाच्या यातना एक कणभरही कमी झाल्या नाहीत. खरे तर इयोबाच्या दुःखावर मायेची फुंकर घालायची तर अलिफजने अप्रत्यक्षपणे त्याचे मन आणखी दुखावले आहे. इयोब त्याला म्हणतो की मला तुम्ही समजून घ्या. मला कोणीच का समजून घेत नाही. त्याला त्याच्या दुःखाला कोणी समजून घ्यावे अशी इच्छा होते. चांगल्या व खऱ्या छान छान गोष्टींची त्याला गरज नव्हती. अलिफजने त्याला जे काही सांगितले त्यापेक्षा काहीतरी वेगळी त्याची गरज होती. इयोबाचे बोलणे आता फार आर्त काकुळतेचे आहे. तो अलिफजला इयोबाचे पुस्तक 6वा अध्याय 3 ते 5 वचनांमध्ये म्हणतो. इयोबाचे पुस्तक 6वा अध्याय 3 ते 5 वचने, ती समुद्राच्या वाळूपेक्षा जड भरेल, म्हणूनच माझे बोलणे मर्यादेबाहेर गेले आहे. सर्व समर्थाचे तीर माझ्या देहात शिरले आहेत. त्यांचे विष माझा जीव शोषून घेत आहे. ईश्वराकडून आलेली संकटे मजविरुद्ध सज्ज झाली आहेत. रान गाढवाला गवत सापडते तेव्हा तो ओरडतो काय? बैलापुढे चारा असता तो हंबरतो काय? इयोब म्हणत आहे की मी इतका विव्हळत आहे तरी तुम्ही माझे दुःख समजू शकत नाही काय? मला काहीच झाले नाही असे तुम्ही का वागता? तुम्हाला माझी काहीच दया कशी येत नाही? मला जर भयंकर त्रास झाला नसता तर मी कशाला एवढा व्याकुळ झालो असतो? मग तो स्वतःची तुलना रान गाढवाबरोबर करून म्हणतो की गवत खाताना रान गाढव ओरडेल काय? म्हणजे इयोबाला स्वतःला दुःख नसते तर तो इतका व्याकुळ झालाच नसता. पुढे तो 6 आणि 7 वचनांमध्ये म्हणतो, बेचव वस्तू मिठाशिवाय खातात काय? अंड्याच्या पांढऱ्या बलकाला रुची असते काय? ज्या वस्तूंना मी स्पर्श करीत नसे त्या माझा किळसवाणा आहार झाल्या आहेत.
आणखी पुढे 8 आणि 9 वचनांमध्ये तो म्हणतो, माझे मागणे मला मिळते, माझे अपेक्षित ईश्वर मला देता. ईश्वराची मर्जी लागून त्याने मला चिरडले असते, आपला हात लांब करून मला छेदून टाकले असते तर किती बरे होते. म्हणजे देवाने मान्य होऊन मला ठेचावे, त्याने आपला हात मोकळा सोडून मला छेदून टाकावे. या इयोबाच्या वाक्यांवरून स्पष्ट दिसतं श्रोत्यांनो, की तो खूप त्रासून गेला होता, जीवनाला वैतागला होता, त्याला कोठूनही मदत मिळत नव्हती. तो खरे तर देवाच्या न्यायाविषयी शंका घेत आहे. आपल्याला देवाने नष्ट केले, या पृथ्वीवरून छेदून टाकले तर या जाचातून आपली सुटका तरी होईल, असे त्याला म्हणायचे होते. इयोबाच्या या सर्व दुःख सहनाचे कारण आपण थोड्या वेळ दूर ठेवू आणि त्याच्या सारखेच व त्याच्यापेक्षाही जास्त दुःख सहन करणाऱ्या येशू ख्रिस्ताकडे आपण पाहूया. साहित्यामध्ये इयोबाला ख्रिस्ताची प्रतिमा समजल्या जाते. तुम्हाला माहीत आहे का की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त निरपराध होता, निष्पाप होता आणि त्याला तुमच्यासाठी माझ्यासाठी इयोबा प्रमाणे फार मोठ्या यातना पेलाव्या लागल्यात. त्याला वधस्तंभावरचे लज्जास्पद मरण पत्करावे लागले आणि त्या वधस्तंभावर त्याच्या हातापायात खीळ ठोकण्यात आले. त्याची भयंकर दमछाक झाली, कारण त्याच्या संपूर्ण शरीराचा भार त्या खिळे ठोकलेल्या तळहातांवर होता. ह्या अतिशय वेदना त्याने कशा पेलल्यात हे त्याचे त्यालाच माहीत, पण त्याने त्या वेदना भोगाव्यात ही देवाची त्याच्याविषयीची इच्छा होती. त्याने संपूर्ण मानवजातीच्या किळसवाण्या पापाचे ओझे त्याच्यावर टाकले. त्याच्या या दुःखसहनाविषयी यशया संदेष्टाने 700 वर्षे पूर्वी भविष्य केले होते. यशयाचे पुस्तक 53 अध्याय 4 वचन, 5 वचन आणि 7 आणि 8 वचने. यशयाचे पुस्तक 53 अध्याय 4, 5, 7 आणि 8 वचने वाचूया. खचितच त्याने आमची दुखणे आपणावर घेतली आहेत आणि आमची दुःखे उचलून घेतली आहेत, आणि आम्ही त्याला मारलेला, देवाने हाणलेला आणि पिडलेला असे मानले. परंतु तो आमच्या अपराधांमुळे घायल झालेला होता, तो आमच्या अन्यायामुळे चेचलेला होता. आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली आणि त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य मिळाले आहे. तो जाचलेला होता, तरी त्याने आपणाला नम्र केले आणि आपले तोंड उघडले नाही. जसे वधायला नेलेले कोकरू आणि जशी आपल्या कातरणाऱ्या पुढे मेंढी मुकी असते, तसा तो होता. त्याने आपले तोंड उघडले नाही. श्रोत्यांनो, परमेश्वराने आमच्या अपराधांची शिक्षा येशू ख्रिस्ताला दिली. तुम्हाला याविषयी देवाच्या न्यायाविषयी काय वाटते? ही त्याची तुमच्या व माझ्यावरची असीम कृपाच नाही काय, जिच्यामुळे त्याने आम्हाला शिक्षा न करता पापातून व त्याच्या दंडातून आम्हाला मुक्त केले आणि सार्वकालिक जीवनाची खात्री दिली. येशू ख्रिस्ताला इयोबापेक्षाही अधिक दुःख झेलावे लागले. इयोबाच्या या पुस्तकात आपण फक्त इयोबाचे दुःख पाहतो आणि ते खरोखर अंतःकरण पिळवटून टाकणारे आहे. पुढची वचने सांगतात 10 आणि 11 वचने. तशाने माझी शांती झाली असती, बेसुमार पीडितही मला हर्ष वाटला असता, कारण त्या पवित्र प्रभूच्या वचनांचा मी कधीही धिक्कार केला नाही. माझ्यात अशी काय शक्ती आहे की मी उमेद धरू? माझा असा काय परिणाम होणार आहे की मी धीर धरू? जगण्यासारखे माझ्याजवळ काहीच नाही, असे योब म्हणत आहे. नंतर तो 12 आणि 13 वचनांमध्ये काय म्हणतो पहा. माझी शक्ती पाषाणाच्या इतकी आहे काय? माझा देह पितळेचा आहे काय? मी अगदी लाचार, निरुपाय बनलो असून माझ्यातले कर्तृत्व अगदी नष्ट झाले आहे ना. आता त्याच्याजवळ सहनशक्ती अजिबातच उरलेली नाही. तो आर्त स्वरात पुढे म्हणतो 14व्या वचनात, गलित झालेल्यावर दया करणे हा मित्रधर्म आहे, न केल्यास तो सर्व समर्थाचे भय सोडून द्यावयाचा. गर्तेत पडलेल्या माणसाप्रमाणे योबाची स्थिती झाली आहे. त्याच्या या एकलेपणाच्या दुःखात त्याला मित्रांचीही मदत न मिळावी, हे त्याचे दुःख जीवघेणे आहे. कमीत कमी मैत्रीचा आधार तरी आपल्याला मिळायला हवा होता, असे त्याला वाटत आहे. तो आपल्या दुःखाचे गाऱ्हाणे पुढे मांडून म्हणतो 15, 16 आणि 17 वचनांमध्ये, माझे बांधव ओढ्याप्रमाणे दगा देणारे झाले आहेत, ते आटणाऱ्या ओहोळाच्या पात्राप्रमाणे झाले आहेत. ते ओढे वितळणाऱ्या बर्फाने गढूळ होतात, हिम त्यात मिश्रित असते. ते तापले म्हणजे आटून जातात, उष्णता होऊ लागली म्हणजे ते जागच्या जागी जिरून जातात. मृगजळामुळे वाळवंटातल्या प्रवाशाने खचून जावे, तशी योबाची आता स्थिती होती. जेव्हा त्याने दुरून आपल्या मित्रांना येताना पाहिले,
तेव्हा त्याला मोठा दिलासा वाटला खरा, पण ते जेव्हा त्याच्यावर आरोप करून बोलू लागलेत, तेव्हा योबाची त्यांच्याविषयीची अपेक्षा अगदी फोल ठरली. आपले मित्र सुकलेल्या ओढ्याप्रमाणे आहेत. थकलेल्या पथिकाची तहान भागविण्यासाठी त्यांच्याजवळ पाण्याचा एक थेंब नाही, असे त्याला समजून चुकले. मित्राने दिलेला धोका आणि वेळेवर न मिळालेली मदत हा तर सर्व जगाचा अनुभव आहे. पण श्रोत्यानो, आपल्याला माहीत आहे का की येशू ख्रिस्त आमचा खरा मित्र होऊ शकतो? तो स्वतः मानव म्हणून जगला, म्हणून त्याला तुमच्या आणि माझ्या सर्व समस्या आणि सर्व दुःखे समजतात. आम्ही किती एकाकी आहोत हे त्याला माहीत आहे. मित्राविषयीच्या अपेक्षा भंगाचे आमचे दुःख किती खोल असते हे त्याला माहीत आहे. अनुभवावरून त्याने ते जाणले आहे. तो सर्व काही समजू शकतो. तो तुमच्या आणि माझ्या भग्न व जखमी हृदयावर मरमपट्टी करू शकतो. त्यावर हळुवारपणे मायेची फुंकर घालू शकतो. पण आम्ही त्याच्याजवळ आपले मन मोकळे करायला हवे. त्याने आपल्या शिष्यांना याविषयी काय सांगितले ते आपण योहान कृष्णवर्तमान 15वा अध्याय 13 आणि 14 या वचनांमध्ये वाचूया. योहान कृष्णवर्तमान 15वा अध्याय 13 आणि 14 वचने. तो म्हणतो, आपल्या मित्रांकरिता आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला आज्ञा देऊन सांगतो, ते जर तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. आतापासून तुम्हाला मी दास म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. येशू तुमच्या आणि माझ्या मनाच्या जखमा तर बांधेलच, परंतु आमच्या आत्मिक जीवनासाठी गूढ व गहन गोष्टी तो आम्हाला शिकवतो, जेणेकरून आमचे आत्मिक जीवन समृद्ध व्हावे. मला श्रोत्यांनो, योबाविषयी फार वाईट वाटते, पण योबाची ही स्थिती आजच्या मानवाची, आधुनिक मानवाची स्थिती आहे. आजच्या माणसाजवळ सर्व सुखसोयी आहेत, पण त्याच्याजवळ शांती नाही. अस्वस्थ आहे, तो एकाकी आहे. त्याला त्याच्या सर्व सुखसोयींपेक्षा देवाची आणि खऱ्या मित्राची गरज आहे. योब अगदी एकाकी झाला होता. चला 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 सारे एक वार जाऊया रे.
तिथे नित्य रम्य देखी नाव जिचे नको लोकी तिथे फिटेल संदेह सर्व सर्व तिथे फिटेल संदेह सर्व सर्व एक बार जाऊया रे एक बार जाऊया रे चला चला पुढे 24 ते 26 वचनांमध्ये तो काय म्हणतो बघा. 6वा अध्याय 24 ते 26 वचने. माझी समजूत करा म्हणजे मी उगा राहीन. मी कोठे चुकलो हे मला समजावून सांगा. सत्याची वाणी किती जोरदार असते. तुमच्या वाकताडणाचा काय उपयोग. तुम्ही शब्दाला धरावायला पाहता काय. निराश मनुष्याचे उद्गार केवळ वायफळ आहे. या सर्व वाक्यांमधून योब एकच म्हणत आहे की तुम्ही जे बोललात ते सर्व ठीक आहे, चांगले आहे, पण मला त्याचा किंचितही उपयोग होत नाही. कारण माझ्या रोगाचे निदान, माझ्या दुःखाचे कारण तुम्हाला समजतच नाही. ते तुम्हाला नीट सापडलेच नाही. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की त्याची स्थिती किती दयनीय आहे. डॉक्टरांनी रोगाचे निदान योग्य प्रकारे न केल्याने रोगाची काय दशा होते ते मला माहीत आहे. म्हणूनच योबाची आताची मनस्थिती मला वाटतं आपण समजू शकतो. तो आपल्या मित्रांना जणू काही म्हणत आहे, तुम्ही माझ्याकडे आलात आणि माझ्या दुःखाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करून म्हणालात की माझ्या जीवनात गुप्त पाप आहे, पण तसे मुळीच नाही. तुमचे रोग निदान साफ चुकले आहे. आता तुम्ही योग्य ते कारण शोधा, म्हणजे मला त्याची मदत होईल. तुम्ही मला त्याविषयी सांगाल तर मी तुमचे नक्कीच ऐकून घेईन. श्रोत्यानो, आपणाला माहीतच आहे की योबाचे हे मित्र देवाला व खऱ्या जिवंत देवाला अजिबात ओळखणारे नव्हते. ते खरे तर योबालाही नीट ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी स्वतःलाही ओळखलेले नाही. बऱ्याचदा माणसाच्या त्याच्या स्वतःविषयी भ्रामक आणि चुकीच्या कल्पना असतात. तसेच हे योबाचे मित्र होते. त्यांना आपण स्वतः कसे आहोत याची कल्पना नव्हती, म्हणून त्यांना योबाची खरी परिस्थिती समजली नाही. पुढे आता आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. 7वा अध्याय 1 ते 3 वचने आम्हाला पुढे सांगतात, ह्या जगात मनुष्याला कष्ट करण्याची मुदत ठेविली आहे ना. एखाद्या मजुराप्रमाणे त्याला दिवस कंठावे लागतात ना. आपल्याला सावलीत कधी बसावयास मिळेल म्हणून दास उत्कंठित होतो. मजूर आपल्या वेतनाची वाट पाहतो. त्याप्रमाणे निराशेत महिन्यांचे महिने मला घालवायचे आहेत. कष्टाच्या रात्री माझ्या वाट्याला आहेत. योबाचा एकूण जीवनाविषयीचा दृष्टिकोन निराशावादी झाला होता. जीवन एक लढाई आहे, संघर्ष आहे आणि त्यात दुःखाचे दिवस नेमून दिलेले आहेत. ते व्यतीत करायलाच हवेत असा निराशावाद त्याच्या बोलण्यात आम्हाला झळकतो. कारण श्रोत्यानो, त्याला त्याच्या वेदनांपासून किंचितही आराम मिळालेला नव्हता. तो एक फार कष्टी आणि आजारी माणूस होता. पण त्याच्या दुःखाकडे, आजाराकडे त्याच्या मित्रांनी लक्ष पुरवले नाही. ते त्याला काही दिलासा देऊ शकले नाहीत आणि त्याची स्वतःची पत्नीही त्याला समजून घेऊ शकली नाही. तिने तर त्याला जणू आत्महत्येचाच मार्ग सुचवला. त्याचे संपूर्ण विश्व उद्ध्वस्त झाले होते, म्हणून तो अतिशय विफल आणि निराश झाला होता. योबासारखा टोकाचा एकाकीपणा आपण कदाचित आपल्या गतजीवनात अनुभवला असेल, किंवा आता आपण एकटेपणाच्या पोकळीत अडकला असाल. आपल्या प्रियजनांनी, आपल्या मुलांनी, आपल्या पत्नीने किंवा आपल्या पतीने आणि आप्तस्वकीयांनी आपणाला नीट समजून घेतले नाही, म्हणून आपण अगदी एकटे, एकाकी झाला असाल. योबाची स्थिती अशी एकाकी होती. वाळीत टाकलेल्या माणसासारखी त्याची स्थिती झालेली होती. तो 7वा अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये म्हणतो, मी पडलो असता म्हणतो, मी केव्हा उठेन, रात्र केव्हा निघून जाईल. दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा तळमळत राहतो. माझा देह किड्यांनी व मातीच्या ढेकळांनी भरला आहे. माझी त्वचा बरी होते तो ती पुन्हा फुटून चिडचिडते. माझे दिवस साड्याच्या धोट्यापेक्षा त्वरित जातात. ते निराशेने निघून जातात. किती विदारक वर्णन आहे हे श्रोत्यानो. योबाचा आजार खरोखर गंभीर होता. तो फार यातना देणारा असावा. स्वतःच्या शरीरावर पोसणारे, वळवळणारे किडे असहायतेने पाहताना त्याच्या भावना, त्याचे दुःख कसे असेल याची कल्पना आपण करू शकत नाही.
गँग्रीन झालेल्या माणसाच्या पायात अळ्या पडायला लागल्या की तो पाय कापून टाकावा लागतो. योबाची गळवे तशीच भयंकर असावीत. त्याचे शरीर धुळीने फार मलिन झाले असावे. सर्व यातना, मानसिक, शारीरिक व आत्मिक यातनांनी तो फार अस्वस्थ राहत असेल. ज्याने आपले आप्त स्वकीय गमावले, धन दौलत गमावली आणि आरोग्यही गमावले, तो माणूस केवढा दुःखी असेल याची कल्पना तुम्ही व मी करू शकत नाही. मला नाही वाटत श्रोत्यानो की तुमच्यापैकी कोणाचे दुःख इयोबा इतके करुण आणि असह्य असू शकेल. असे म्हणतात की आम्ही कसे आहोत हे आम्हाला माहीत असूनही जो आमच्यावर प्रेम करतो तोच आमचा मित्र असतो. पण इयोबाचे हे मित्र तसे नव्हते. त्यांना या अर्थाने मित्र म्हणता येणार नाही, कारण ते इयोबाला जाणत नव्हते. त्याची शारीरिक दैन्यावस्था पाहून तरी त्यांना त्याची दया वाटायला हवी होती. इयोब पुढे 13 ते 16 वचनांमध्ये काय म्हणतो बघा. माझा बिछाना मला शांती देईल, माझा पलंग माझा खेद काहीसा हलका करील असे मी म्हणतो. तेव्हा तू मला स्वप्ने पाडून घाबरे करीतोस, मला दृष्टांत दाखवून भयभीत करीतोस. म्हणून माझा गळा दाबून मला मारिले तरी माझ्या जीवास पुरवेल. माझ्या या अस्थिपंजरापेक्षा मला मरण पुरवेल. मला आपल्या जीवाचा वीट आला आहे. सर्व काळ जगणे मला नको. माझे नाव सोडून दे, कारण माझे दिवस श्वासवत आहेत. शरीरात खूप ताप असेल तर माणसाला भयंकर स्वप्ने पडतात. तो तापेत बरळतो आणि त्याची झोप विसावा देणारी नसते. ती एक अस्वस्थ अशी शारीरिक व मानसिक स्थिती असते. इयोबाची स्थिती अगदी अशीच झालेली होती. 17 ते 19 वचने बघा. मानवतो काय की तू त्याला थोर मानावे, आपले चित्त त्याचवर ठेवावे, रोज सकाळी त्याचा समाचार घ्यावा व क्षणोक्षणी त्याची कसोटी पाहावी. तू मजवरची आपली नजर काढीत नाहीस, आवंढा घोटा वळायलाही अवसर देत नाहीस. असे कोठवर चालणार? इयोबाला शांतीने मरावेसे वाटत होते. देवाने आपल्याला एकटे सोडावे असे त्याला वाटत होते. आपली परीक्षा होत आहे हे त्याला जाणवत होते, पण ती का होत आहे हे त्याला मात्र समजत नव्हते. अनेक लोकांप्रमाणे तो सुद्धा म्हणत होता, मला एकटे सोडा, मला आणखीन त्रास होईल, असे काहीच बोलू नका, असे काहीच करू नका. मी फार थकलो आहे, मी वैतागलो आहे, मला एकट्याला इथे राहू द्या. पुढच्या वचनांमध्ये म्हणजे देवाला उद्देशून तो 20 आणि 21 वचनांमध्ये म्हणतो, हे मानव रक्षका, मी पाप केले असले तर त्यात तुझे काय केले? तू मला आपले निशाण का करून ठेविले आहे? मी आपणाला भार मात्र झालो आहे. तू माझा अपराध का क्षमा करीत नाहीस? माझ्या ठाईचा दोष का घालवीत नाहीस? आता तर मी धुळीत पडून राहणार. तू माझा पुष्कळ शोध करीशील, पण मी नसणार. श्रोत्यांनो, इयोबाच्या मित्रांनी त्याच्या पापांचा प्रश्न उपस्थित केला आहे. आपण पापी आहोत हे इयोब अमान्य करीत नाही. उलट आपण पापी आहोत हे तो मान्य करतो. पण तरीही तो आपण पूर्ण नीतिमान नसलो तरी एक भयंकर पातकी म्हणून आपल्या नावावर धब्बा का लागावा असा प्रश्न विचारित आहे. व आपले जीवन मोठ्या ओझ्याप्रमाणे का बनावे असा प्रश्न विचारित आहे. देवाने त्याला दया का दाखवू नये असा प्रश्न त्याच्या मनामध्ये उठत आहे. तो त्याच्या पापांची क्षमा करून त्याला पुन्हा स्थापित का करीत नाही हे प्रश्न त्याच्या समोर आहेत. पण आपल्याला होणारी शिक्षा आपल्या पापांपेक्षा भारी आहे असे त्याला म्हणायचे आहे. इयोबाचे सत्व आता नष्ट होऊ लागले होते आणि जेव्हा श्रोत्यानो माणसाचे सत्व नष्ट होते तेव्हा तो सहज सैतानाच्या हल्ल्याला बळी पडतो. जीवनाचा संघर्ष लढताना अनेकांची अशी स्थिती होते. काही जण दारूच्या बाटलीकडे वळतात व हळूहळू पापात पडतात. माणसाचे सत्व नष्ट होऊ लागले की सैतानाला त्याच्यावर आघात करायची संधी मिळते. इयोबाची स्थिती अगदी तशीच होती. त्याचे काय झाले ते आपण पुढे आता पाहणार आहोत. इयोबासारखे क्लेश आपल्या जीवनात आहेत काय? काय आपण इयोबासारखे एकाकी आणि कष्टी आहात काय? आपले दोन्ही हात पसरून देवपुत्र येशू ख्रिस्त आपणाला बोलावून म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. मी जो अंतकरणाने लीन व नम्र त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुम्हास विसावा प्राप्त होईल. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, परमेश्वराच्या ह्या अभिवचनातून आपणा सर्वांस शांती आणि विसावा प्राप्त हो ही माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. होऊ शकतं की आज आपले कष्ट, आपली निराशा, आपल्या वेदना असहनीय आहेत, पण आपल्या सर्व वेदनांना समजणारा, आपल्या सर्व
समस्या समजून घेणारा प्रभू येशू ख्रिस्त आपणासोबत आहे. म्हणून स्वतःला एकटे समजू नका. त्याच्याजवळ या आणि त्याला आपले दुःख सांगा. त्याला तुमच्या दुःखाची जाणीव आहे. तो तुम्हाला कधीच सोडत नाही, कधीच त्यागत नाही, परंतु तुमची प्रार्थना ऐकण्याकरिता त्याचे कान तत्पर असतात. तो तुमची मदत करण्याकरिता अगदी तुमच्या जवळ आहे. म्हणून त्याच्या जवळ या आणि त्याला आपले दुःख सांगा. कदाचित आपण जेव्हा मित्रांना आपले दुःख सांगाल, कुटुंबातील लोकांना सांगाल, तेव्हा ते आपले दुःख समजणार नाहीत. कदाचित ते आपणाला हसतील आणि आपली थट्टा करतील आणि त्यामुळे आपल्याला अधिक दुःख पोहोचेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त तसे कधीच करीत नाही. त्याला आमच्या सर्व दुःखांची जाणीव आहे आणि जेव्हा आम्ही त्याच्याजवळ रडतो, त्याला हाक मारतो आणि त्याला आपल्या सर्व गोष्टी सांगतो, तेव्हा तो आमचे सांत्वन करतो आणि तोच आम्हाला शांती पुरवतो. आमच्या सर्व समस्यातून तो आम्हाला बाहेर काढतो. म्हणून आजच त्याच्याजवळ या. आपल्या सर्व पापांची कबुली त्याच्याजवळ द्या आणि त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकार करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आम्हाला योबाचे काही गुण समजले. योबाने आपली सचोटी राखली. त्याने निंदा करण्याऐवजी समजूतदारपणावर जास्त भर दिला. त्याने त्याच्या प्रश्नांची आणि निराशेची पर्वा न करता देवावरील विश्वास दृढतेने राखला. प्रियांनो, जीवनाच्या संघर्षामध्ये आमची स्थिती योबासारखी आहे काय? आमच्यावर आघात करण्यासाठी सैतानाला आम्ही संधी देतो काय? आणि विशेष म्हणजे यातना आणि एकटेपणाच्या पोकळीतून बाहेर पडण्यासाठी आम्ही ख्रिस्ताला आमचा मित्र केले आहे काय? आपण आत्मपरीक्षण करू. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे की आमचं जीवन ज्याच्यामध्ये काही वेळेस आम्हाला दुःखाला, यातनेला सामोरं जावं लागतं. आणि प्रभूजी, ज्या वेळेस आम्ही इतरांकडून मदत घेण्याचा प्रयत्न करतो, आमचा अपेक्षाभंग देखील होतो. परंतु बापा, तू आज आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की आमच्या कष्टाच्या वेळेस, त्रासाच्या वेळेस, संकटांच्या वेळेस आम्ही तुझ्यावरील विश्वासात दृढ राहणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बापा, कदाचित आम्ही यातनांमध्ये असू, कदाचित आमच्यामध्ये ते एकटेपण देखील असेल, परंतु बापा, तू आम्हाला सहाय्य करणारा आमचा जिवंत परमेश्वर आहेस. प्रभू येशू ख्रिस्ता, तू म्हणतोस की यापुढं मी तुम्हाला मित्र असं म्हणतो. होय प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये तुला आमचा मित्र म्हणून स्वीकारावं आणि आमच्या जीवनातील ही पोकळी, एकटेपण, यातना, त्रास, दुःख दूर करावेत. आणि म्हणून प्रभूजी, आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमची धाव इतरांपर्यंत नव्हे तर प्रभूजी तुझ्यापर्यंत असावी. म्हणून प्रभूजी, तू आम्हाला प्रोत्साहित कर, आम्हाला तू मदत कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्मिक आरोग्य प्राप्त करा. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.